नमस्कार मित्रांनो, खादाड भ्रमंतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी सुषमा पाटील स्वागत करत आहे। सो आज आम्ही आलो आहे अलिबागला, वर्सोली बीचला। इथे एक विल्ला घेतलाय आम्ही, मानस कोस्टल विल्ला। खूप छान असा आहे, वर्तक काकांचा आहे तो। आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला पोपटी खायची आहे, पोपटी ट्राय करायची आहे फर्स्ट टाइम। सो ते तयार झाले आमच्यासाठी लगेचच। सो आज आपण बघणार आहोत पोपटी कशी बनवतात। ओके, हेच ते काका आहेत ज्यांच्या घरी आम्ही आलेलो आहे आणि यांचं घर खूप छान आहे। बघा, केळ्याची पानं स्वच्छ अशी धुवून घेतात आणि कट करून घेतलेत। हा थंडीतच असतो ना, जास्त करून हिवाळ्यात असतो ना? हा थंडीतच असतो ना? कोणता पाला आहे हा? हा फक्त याच साईडला असतो की म्हणजे रायगड साईडलाच असतो फक्त? आपल्या साईडला नाही, म्हणजे फक्त रायगड साईडला असतं। त्याच्यामुळे पोपटी खाण्यासाठी तुम्हाला रायगड मध्ये यावंच लागेल। बघा, काका आमची सोय करतायत, आम्हाला मच्छरांनी त्रास देऊ नये म्हणून। दादा, नाव काय तुमचं? आणि तुमचं? तुषार। सो हे दोन दादा आपल्याला शिकवणार आहेत पोपटी कशी बनवायची, आणि भरपूर काय काय तयार आहे सगळं। आणि ह्याच्यामध्ये बघूया काय आहे। मॅरिनेट केलेलं चिकन आहे, बघा काय आहे। आणि हे जाडं मीठ, अंडी, बटाटे, आणि हे काय आहे? शेंगा। हा, म्हणजे घेवड्याच्या शेंगा, आणि ह्या बारीकवाल्या शेंगा। आणि ही मडकी, आणि हा पाला महत्वाचा आहे। कसा आहे वास? तुम्हाला कशासारखा वाटला? अच्छा, ही पानं कडक आहेत म्हणून दादा नरम करण्यासाठी आपल्याला नवीन टेक्निक सांगतायत। बघा, म्हणजे एक तिरसे दोन निशाणे, म्हणजे मच्छर पण पळणार आणि पानं पण नरम होणार। हा, सो तुम्हालाही जर हे ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, नाहीतर या काकांच्या घरी मानस कोस्टल विल्लाला व्हिजिट करू शकता। बघा, ते सगळ्या साईडने व्यवस्थित असं किती वेळ लागतो हे बनायला? 45 मिनिटं। इकडे तुषार दादा तर तयारी करतोय। मॅरिनेट केलेलं चिकन हे बघा कशा पद्धतीने। काका आपल्याला सांगतात त्याला बदामाची पानं पण वापरतात। आणि आमच्या पप्पांनी सुचवलं की
विचारलं काकांना की आम्ही आमच्या कोकणात हळदीच्या पानांनी पोपटी बनवू शकतो का. सो आता बाबा मला वाटतं गावी जाऊन पहिले हेच ट्राय करतील असं वाटतंय. मॅरिनेशन साठी काय काय लावलेलं तुम्ही. नॉर्मल जे घरी मसाला असतात चिकन मसाला वगैरे मिक्स करायचा आणि त्याच्यात थोडंसं दही म्हणजे आपण जे कबाबसाठी मॅरिनेशन करतो सेम. शेवटचं पॅकिंग चालू आहे. एवढं पॅक करायला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं गेली. पण सिस्टमॅटिक आहे बघा. म्हणजे फक्त केलं म्हणून केलं असं नाहीये. तुम्हाला तेवढा वेळही द्यावा लागतो. हा, मीठ टाकतात आता, जाडं मीठ. आता एक एक करून चिकन जे तिजोरीमध्ये बंद केलेलं आहे ते मटक्यात टाकतात. अंडी ठेवतात आता. मीठ टाकलेलं आहे. आता बटाट्यांसाठी मसाला आणि मीठ. हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. ते असं कोणाला सांगत नाहीत, फक्त त्यांनी मला सांगितलं की ते पोपटीमध्ये ओवा टाकणार आहेत. हो ना. हो, तुम्ही असं दाखवत नाहीत ना दर्शकांना, पण आज खास आमच्या चॅनलवर तुम्हाला दाखवत आहेत ते. ते खतरों के खिलाडी आहेत. ह्याच्यामध्ये बटाट्यांमध्ये मसाला, मीठ, बटाट्यांची वेळ आलेली आहे. आणि पुन्हा आपला गेलेला आहे पाला. इथे पोपटीची तयारी चालू आहे. आणि इथे बघा, इथे सगळे खायच्या तयारीत आहेत. सगळे वाट बघतायत की पोपटी कधी तयार होणार आणि आम्ही कधी खाणार. शेंगा गेलेल्या आहेत आपल्या ताट. परत ओवा टाकलेला आहे. ही सेकंड लेअर आहे ना.
हे तर वरती मग कशाने पॅक करता? ह्यानेच. ओके हां. सो ही रेडी झालेली आहे, पण कच्ची आहे. अजून एक हंडी त्यांनी भरलेली आहे. चला, चप्पल पण नाही. मरकी झालेली आहेत उलटी आणि दादा लाकडं जमा करतोय बघा. मातीने पूर्ण पॅक करते साईडने, जेणेकरून बाहेरची हवा आत जाऊन हा इकडे या सगळ्यांनी नाचूया. काय थंडीमध्ये मस्त असं. वा वा वा. लोक हॉटेलात जाऊन खातात, पण हे असल्या गोष्टी आता हॉटेलात पण हे करतात, चालू केलंय पोपटी. किती कमवत असतील हॉटेलात हे करून. पण ह्याच्यासारखा फ्लेवर थोडी येणार, म्हणजे त्या मोठ्यावाल्या ह्याच्यात. आणि अच्छा असं कंटिन्यू 45 मिनिट्स आपल्याला हे जळत राहिलं पाहिजे. गरम झालं असेल ना ते. इथे गार्डन मध्ये ठेवतील वाटतं का इथे. बाबूला लांब ठेवा. सावध लादीवर ठेव. हा बस. आपल्याला कळणार आहे एवढ्या मेहनतीचं फळ. बघा आता दादा काय करणार. इकडे उभं राहून बघ, मम्माकडे उभं राहून बघ.
सांबार. स्मेल बघ. काय नाही, चिकन पॅकेट व्हेज नसतं, व्हेज शेंगा असतात. हळूहळू व्हेज वाले ओहो बोलतायत. हे बघ रॅबिट आलंय बघ, रॅबिट आलंय. हे दाखवतो रॅबिट, रॅबिट दाखवतो. सो तुम्हाला अशीच पोपटी खायची असेल तर मानस कोस्टल विलाला नक्की विजिट द्या. पण शेंगा आहे का? बटाटी आणि काढून बाजूला बघा उगा तू नाही करत आहे.
सगळे